प्रत्येक विद्यार्थ्यांचं अकाउंट क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग, ऍडव्हान्टेज ऑफ अकाउंटिंग, ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग आणि लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन बघू. याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अकॉर्डिंग टू द AW जॉन्सन काय सांगतात की अकाउंटिंग म्हणजे काय, तर अकाउंट मध्ये काय काय असते आपण बघू शकता की अकाउंटिंग काय की कलेक्शन आहे, कंपिलेशन आहे, सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा आपण 11वी-12वी मध्ये सुद्धा अभ्यास करतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे लिहिले जाते, त्याचं लेजर अकाउंट करते, जनरलाइज करते आणि फायनल अकाउंट मध्ये आणले जाते. तर हेच इथं रेकॉर्डिंग सांगितलेलं आहे. सगळं काही कशासाठी करतो तो पैशासाठी, इन द टर्म ऑफ मनी, की किती पैशातून आपण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजे याचं पूर्ण ट्रान्झॅक्शन आपल्याकडे असते. द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल रिपोर्ट, यामधूनच आपण बरेचसे फायनान्शियल रिपोर्ट करतो, जसं फायनल अकाउंट झालं, बॅलन्स शीट झालं. द अनालिसिस, interpretation of this report, use this report for the information and guidance of management. मॅनेजमेंटला गायडन्स साठी, जजमेंट साठी, डिसिजन मेकिंग साठी हे सगळ्याची इन्फॉर्मेशन जे आहे ते गोळा करतात किंवा त्याचे डिसिजन मेकिंग सुद्धा करतात. हे झालं AW जॉन्सन यांनी सांगितलेली डेफिनेशन. दुसरी पाहणार आहोत म्हणजे आपण AAA म्हणजे अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशननी कशा पद्धतीची जी डेफिनेशन दिलेली आहे, कशाबद्दल तर अकाउंटिंग बद्दल. तर अकाउंटिंग रिफर टू द प्रोसेस ऑफ, अकाउंटिंग काय एक प्रोसेस आहे, कशा पद्धतीची ते आयडेंटिफाय करतं, मेजरिंग करतं, कम्युनिकेटिंग करतं, इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन आणि परमिट इन्फॉर्म जजमेंट डिसिजन्स बाय युजर ऑफ इन्फॉर्मेशन. हे सगळी इन्फॉर्मेशन घेऊन जजमेंट करतात, डिसिजन मेकिंग करतात. ब्रांचेस आहे अकाउंटच्या, कोणकोणत्या ब्रांचेस आहेत. सगळ्यात पहिले ब्रांच आहे फायनान्शियल अकाउंटिंग. आणि फायनान्शियल अकाउंट मध्ये काय असते ते बघा. फायनान्शियल अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच इन्व्हॉल्व द आयडेंटिफाय, मेजरिंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग अँड बिझनेस ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला आपण काय करतो, आयडेंटिफाय करतो, मेजर करतो, रेकॉर्ड करतो, क्लासिफाय करतो, समरायझिंग करतो. इन्व्हॉल्व दिस स्टेप, आयडेंटिफाय, रेकॉर्डिंग, ट्रान्झॅक्शन, समरायझिंग, कम्युनिकेटिंग द फायनान्शियल डाटा. हे सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला कशा येते, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येते. दुसऱ्या प्रकारची एक ब्रांच आहे, त्या ब्रांच मध्ये आपण काय करतो, जसं की कॉस्ट अकाउंटिंग, पूर्ण प्रकारचा खर्च येते. जसं ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च कोणकोणता आहे, फॅक्टरीचा खर्च कोणकोणता केलेला आहे, हे सगळा खर्च आपण एकामागे कसा लिहून ठेवतो ते म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. तो कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ अकाउंटिंग. हे पण एक ब्रांच अकाउंट म्हणजे अकाउंटची ब्रांच आहे विच कॉन्सन्ट्रेट विथ द प्रोसेस ऑफ असर्टाइन कंट्रोलिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिसेस. त्यानंतर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. हे अगदी महत्वपूर्ण आहे कारण याच्यामध्ये डिसिजन मेकिंग असते. आपण जे काही आतापर्यंत ट्रान्झॅक्शन केलं आहे, रेकॉर्ड केलं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला डिसिजन घ्यावं लागते. डिसिजन का चुकला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जो घाटा आहे तो आपला होऊ शकतो किंवा आपला प्रॉफिट जो आहे तो लॉस मध्ये जाऊ शकतो. म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंग रिफर टू द ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच इज अ कॉन्सर्न विथ द प्रेझेंटिंग द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इन सच अ वे हेल्प द मॅनेजमेंट इन प्लॅनिंग. सगळ्यात पहिले हे जे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये अकाउंट कशासाठी महत्वपूर्ण आहे तर प्लॅनिंग करण्यासाठी, कंट्रोलिंग करण्यासाठी द ऑपरेशन्स आणि बिझनेस इन डिसिजन मेकिंग. सगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी अकाउंटिंग महत्वपूर्ण आहे. हिस्टोरिकल फंक्शन कोणकोणते आहे तर हिस्टोरिकल फंक्शन ऑफ अकाउंटिंग मीन्स कीपिंग द ॲक्युरेट पास्ट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड. बिझनेस टू कंडक्ट द फंक्शन यू नीड टू फॉलो द फॉलोइंग स्टेप. इथे स्टेप सुद्धा सांगितलं आहे की चांगल्या तऱ्हेने रेकॉर्ड करण्यासाठी किंवा ॲक्युरेट पास्ट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. रेकॉर्डिंग द मॅनेजर जनरल एंट्रीज. ठीक आहे, जनरल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण करतो. त्याच्यानंतर काय करतो, क्लासिफाय द रेकॉर्ड, डिफरंट लेजर मध्ये त्याला ट्रान्सफर करतो. समराइज द हॅसल फ्री रिव्ह्यू, समराइज करतो. आणि फायनल अकाउंट प्रिपरेशन टू नो द फायनान्शियल पोझिशन. त्यानंतर आपण फायनल रिपोर्ट करतो किंवा फायनल अकाउंट करतो. अकाउंटिंग फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द प्रोस्पेक्टिव्ह सेक्टर सच एज अ शेअर होल्डर, रिसर्चर, गव्हर्नमेंट. आपण एखाद्या SBI बँक मध्ये गेला आणि त्यांनी जर फायनल आपला जो फायनल अकाउंट आहे किंवा आपलं जे बॅलन्स शीट आहे ते दाखवले, त्याच्या माध्यमातून आपल्याला जे लोन आहे ते लोन देतात. ठीक आहे, गव्हर्नमेंट कडून जे स्कीम आहे त्या स्कीमचा आपल्याला फायदा होऊ शकतो. हे सगळे जे फायदे कशाच्या माध्यमातून होते, फायनल अकाउंटच्या माध्यमातून होते, बॅलन्स शीटच्या माध्यमातून होते. तर अशा प्रकारची ही जी रिपोर्ट आहे हे आपला बिझनेसचा फायदा करण्यासाठी आपलं महत्वपूर्ण ठरते. त्यासोबतच शेअर होल्डरला सुद्धा दाखवू शकतो की आमच्या प्रॉफिट एवढ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे शेअर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करा यासाठी. त्यानंतर मॅनेजर फंक्शन कोणकोणत्या बघू. इन द बिझनेस इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनल मॅनेजर टू टेक द डिसिजन अँड टू मेक द स्मूथ डिसिजन्स, इन्शुअर ॲक्युरेट रिझल्ट अँड समराइज द रेकॉर्ड ऑफ प्रिव्हियस रिपोर्ट. हिअर आर द 6 अकाउंटिंग मॅनेजर फंक्शन. तर इथे मॅनेजर फंक्शन सांगितलं जवळपास 6. कशासाठी तर डिसिजन मेकिंग साठी, कारण मॅनेजमेंट म्हटलं मॅनेजर फंक्शन म्हटलं डिसिजन मेकिंग हे 100% येते. तर त्यांनी कशा पद्धतीचे स्टेप सांगितले की सगळ्यात पहिले एक प्लॅन करायचं, म्हणजे आपण प्लॅनिंग केली, फॉर्मिंग प्लॅन, कंट्रोलिंग द फायनान्शियल पॉलिसीज, प्रिपरेशन द बजेट टू ऑप्टेन द अप्रॉक्सिमेट
value of the future expenditure, controlling the cost by comparing the cost and work efficiency, evaluate the performance of employee, and analysis the error, mistake, past record to make the accurate report. ऍडव्हान्टेज ऑफ अकाउंटिंग कोणकोणतं आहे? सगळ्यात पहिला की प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल रिपोर्ट. आपण अकाउंट कशासाठी करतो? तर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, इन्फॉर्मेशन देण्यासाठी. कशाची? अकाउंटिंग प्रोव्हाइड ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल परफॉर्मन्स ड्युरिंग अ गिवन पिरियड ऑफ टाइम. एका वर्षामध्ये आपण कुठले कुठले ट्रान्झॅक्शन केले याची पूर्ण माहिती आपलं अकाउंट देते. त्यानंतर प्रॉफिट अर्न्स और लॉस इन्क्लूड ओव्हर द पिरियड अँड फायनान्शियल पोझिशन पर्टिक्युलर पॉईंट. आपल्याला प्रॉफिट झाला आहे किंवा लॉस झालेला आहे किंवा कशा पद्धतीने किंवा कोणकोणत्या बाबीमध्ये आपल्याला लॉस झाला आणि कुठे कुठे आपण फायद्यात आहोत हे सगळे बाबी आपल्या अकाउंटच्या इथे एक्सप्लेन करते. त्यानंतर प्रोव्हाइड असिस्टंट टू मॅनेजमेंट. एक असिस्टंट म्हणून काम करते. कशाला? तर मॅनेजमेंटला. कारण मॅनेजमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये काय करावं लागते? डिसिजन मेकिंग करावं लागते. तर अकाउंटिंग हेल्प्स मॅनेजमेंट इन बिझनेस प्लॅनिंग साठी, त्यासोबतच डिसिजन मेकिंग साठी आणि एक्सरसाइजिंग कंट्रोल साठी. फॉर दिस प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ द रिपोर्ट. त्यानंतर आहे फॅसिलिटेट कम्पॅरेटिव्ह स्टडी. आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी सुद्धा करू शकतो. कशा पद्धतीने? बाय कीपिंग सिस्टमॅटिक रिपोर्ट प्रिपरेशन रिपोर्ट ऍट द रेग्युलर इंटरव्हल अँड अकाउंटिंग हेल्प्स मेकिंग द कम्पॅरिझन. मागच्या वर्षी आपल्याला किती प्रॉफिट झाला होता, यावर्षी किती प्रॉफिट झाला, यावर्षी आपला जो प्रॉफिट आहे तो किती पद्धतीने वाढला किंवा किती टक्क्यांनी वाढला आणि ते कशामुळे झाला, कोणत्या डिसिजनमुळे झाला, या सगळ्याची जी इन्फॉर्मेशन आहे आपल्या अकाउंटच्या नुसारच येते. तर ते हेल्प्स इन सेटलमेंट ऑफ द टॅक्स लायबिलिटी. सेटलमेंट करू शकतो टॅक्स मध्ये. जसं सिस्टमॅटिक अकाउंटिंग रेकॉर्ड हेल्प्स इन सेटलमेंट ऑफ व्हेरियस टॅक्सेस सच एज इन्कम टॅक्स आणि जीएसटी. हेल्पफुल इन डिसिजन मेकिंग. अकाउंट हे डिसिजन मेकिंग चांगल्या तऱ्हेने करण्यासाठीच रेकॉर्ड करून ठेवण्यात येते. लिमिटेशन